नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचं या ठिकाणी बघा आता जो काही फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आहे, आता फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी अटकलेला आहे. कारण की या ठिकाणी बघा फेब्रुवारीचं तारीख उलटून सुद्धा गेली आहे आणि अजूनसुद्धा बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याचे ₹1500 या ठिकाणी जमा झालेले नाही आहेत. तर बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी संभ्रमामध्ये आहेत की आम्हाला पैसे कधी भेटणार. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता असं एकत्रित बघा ₹3000 भेटतील का काय? असा सुद्धा अनेक महिलांना या ठिकाणी संभ्रम आहे. ज्या महिलांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये ₹3000 किंवा ₹1500 लवकरात लवकर पाठवण्याचे आदेश या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. लवकरात लवकर पाठवण्याचे जे काही आदेश आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चेकवर सह्या सुद्धा केलेल्या आहेत. अर्थ खात्याकडून महिला आणि बालविकास विभागाकडे निधी हा हस्तांतरित सुद्धा करण्यात आलेला आहे. यामध्ये पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. आता आपल्या खात्यामध्ये नेमकं ₹1500 येणार का ₹3000 येणार? कारण की फेब्रुवारी महिना संपून आता 1 मार्च ही तारीख चालू झालेली आहे. आता बघा या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे अपडेट आहे बघा ती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि या व्हिडिओला लगेचच्या लगेच लाईक करायचं आहे. आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो लवकरच खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून सुद्धा आलेला नाही. आता आज तारीख आहे बघा 1 मार्च. मार्च महिना या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपून या ठिकाणी 1 दिवस झालेला आहे आणि अजून सुद्धा बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही. आता बघा फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. बघा बऱ्याच महिला या ठिकाणी विचारत आहे आणि काही महिलांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की दादा मला पैशाची खूप गरज आहे, लवकर पाठवा, मी अनाथ आहे, माझे या ठिकाणी बघा मी अपंग आहे. बऱ्याच महिलांनी असे या ठिकाणी कमेंट केलेले आहेत. परंतु आता या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे हा जो काही हप्ता हा थोडा उशिराने भेटत आहे. लवकरात लवकर बघा ₹1500 किंवा डायरेक्ट ₹3000 आपल्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मला वाटतं ₹1500 लवकरात लवकर पाठवण्याची या ठिकाणी शक्यता आहे. कारण की मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा देणं बाकी आहे बघा. प्रत्येक महिन्याला हप्ता देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना कुठलाही त्रास किंवा कुठलीही अडचण होणार नाही. असा सवाल अनेक महिला विचारत आहे. मात्र या संदर्भामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे. आता बघा नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत बघा. अनेक महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे सुद्धा येणार नाहीत. कारण की या ठिकाणी 9 लाख महिला बाद करणे आहे. किती 9 लाख महिला. मागच्या वेळेस बघा 5 लाखाहून आता हे 9 लाखापर्यंत आलेली आहे. या 9 लाखांमध्ये आपलं या ठिकाणी नंबर तर लागणार नाही ना, हे सुद्धा आपल्याला अनेक महिलांना काळजी आहे. कारण की नवीन निकष म्हणजे जुने निकष होते तेच बघा या ठिकाणी आता ते टाईट नियम केलेले आहेत बघा अतिशय. कारण की बऱ्याच वेळेस काय झालेलं आहे की जे काही पैसे आहेत बघा हे फक्त आणि फक्त ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच पाठवण्यात येणार आहे बघा. आता हे जे काही ₹1500 येणार आहेत हे फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. ज्यांचं बँकेमध्ये आधार कार्ड लिंक असेल, ज्यांची जन्मतारीख व्यवस्थित असेल किंवा ज्यांचं या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित असेल बघा. व्यवस्थित म्हणजे पैसे येण्यासाठी कुठलाही अडथळा नसेल, व्यवस्थित मोबाईल नंबर लिंक केला असेल तरच या ठिकाणी पैसे सुद्धा या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पहा लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, वित्त विभागाकडून 8व्या हप्त्यासाठी महिला आणि बाल विभागाला ₹3490 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे. पहा निधी मिळालेला आहे, फक्त आता या ठिकाणी हस्तांतरित म्हणजे पाठवण्याचा या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता देण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे असं सांगितलं जात आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून सुद्धा पैसे आलेले नाहीत. पहा फेब्रुवारीचा हप्ता 2 दिवसापूर्वी मिळणार होता, परंतु या ठिकाणी 25 तारखेपासून वाटो किंवा 26 तारखेपासून वाटो असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो होऊ शकला नाही. परंतु आता राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी जारी केलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही महिलेने काळजी करायची नाही आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं की तुम्हाला पैशाची का गरज आहे. त्याचप्रकारे बघा कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा टाईप करा की तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. कारण की काही महिलांना या ठिकाणी फक्त 3च हप्ते भेटले, काही महिलांना जानेवारीचा हप्ता भेटला नाही आणि काही महिलांना सर्वचे सर्व हप्ते आत्तापर्यंत भेटलेले आहेत. फक्त प्रतीक्षा आहे बघा.
या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची. त्या खूप लकी आहेत बघा. त्यांचे पैसे असेच, ज्यांना सगळे हप्ते भेटत आलेले त्यांना असेच पैसे पुढील 5 वर्ष चालू राहणार आहेत. त्यामुळे ते निश्चिंत राहू शकतात. व्यवस्थितपणे सगळ्यांनी लक्ष द्यायचे पहा. वरून बघा आदेश या ठिकाणी जारी केले आहेत. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. 1500 रुपये आपले खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत बघा. 1500 किंवा 3000 मार्च महिन्याचे बघा. या ठिकाणी सांगू शकत मार्च महिन्याचे डायरेक्ट पुढं 27 किंवा 28 तारखेला मार्च महिन्याची भेटून जातील. परंतु आत्ताचे जे काही पैसे आहेत फेब्रुवारीचे, ह्या पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे वरून आदेश पाठवलेले. त्यामुळं लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करायची गरज नाही. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नियम काटेकोरपणे पाळले जातील बघा. तुम्हाला मी सांगितलंय आता नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट होईल बघा. मोठी घट या ठिकाणी होणार आहे. कारण की मागील आकडे सांगितले तर दर हप्त्याला बघा कमीत कमी महिला या ठिकाणी काटल्या जात आहेत. डिसेंबर 2023 मध्ये 2,46,00,000 महिलांना योजनेचा लाभ भेटला होता. परंतु जानेवारीमध्ये ही संख्या बघा 2,41,00,000 आली. तर फेब्रुवारीमध्ये महिला आणि बाल विकास विभागाने लाभार्थ्याचा आढावा घेतला. त्यानंतर संख्या आणखीन 4 लाखांनी कमी झाली. आता फक्त 2,37,00,000 महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं या ठिकाणी वृत्त आहे बघा. अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आली की या योजनेमध्ये नियम हे काटेकोरपणे पाळले जात आहेत. तुम्हाला नियमाबद्दल काय बोलणं आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की नियम हे बरोबर आहेत का चुकीचे आहेत. कारण की नियम भरपूर काटेकोरपणे या ठिकाणी पाळले जात आहेत. त्यामुळे बघा जानेवारीमध्ये बघा 2,41,00,000 आली बघा आणि 46 वरून डायरेक्ट 41. तर बघा या ठिकाणी लाखो महिला या ठिकाणी वंचित ठेवण्यात येत आहेत. ज्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट अपुरे असतील, ज्यांचं या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा ज्यांचं या ठिकाणी बघा भरपूर प्रमाणामध्ये पैसे येत असतील, काहींच्या बघा कांद्याचे पैसे, ऊसाचे पैसे झाले असतील, तर त्यानुसार सुद्धा या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न जर क्रॉस झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणीला अडचण येत आहे. या योजनेचं उद्दिष्ट फक्त गरीब महिलांना पैसे देणं हेच आहे, असं या ठिकाणी आदिती तटकरे सुद्धा म्हटले आहेत. मी तुम्हाला सांगितलंय की फेब्रुवारीचा हप्ता येऊपर्यंत 15 लाख लाभार्थींची नावे वगळली जाऊ शकतात. म्हणजे 15 लाख या ठिकाणी महिला बाद केल्या जाऊ शकतात, असं या ठिकाणी आकड्यांमध्ये सांगितलेलं आहे बघा. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त परिणाम झालाय बघा. या योजनेचा भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला जबरदस्त फायदा झालेला आहे बघा. पैसे खात्यामध्ये पाठवले आणि महिलांनी भरघोस मतदान केलं. सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले. आतापर्यंत 5 लाख लाभार्थ्यांना यादीमधून वगळण्यात आला आहे आणि 15 लाखांपर्यंत याचा या ठिकाणी आकडा पोहोचू शकतो. तर बघा आता ह्यो जो काय फेब्रुवारीचा हप्ता आहे हा कोणाच्या खात्यामध्ये येणार? ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, म्हणजे ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर शेतीसाठी लागतो आपल्याला, म्हणजे 4 व्हीलर असेल तर, किंवा ज्या राज्याबाहेर स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचं आदिवास प्रमाणपत्र नाही किंवा ज्यांचं बँक खातं आधारशी जोडलेलं नाही किंवा ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ते या ठिकाणी पात्र नाहीत. लक्षात ठेवा, पात्र नाहीत. आणि आता जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे बघा, या हप्त्याला उशीर का होत आहे तर तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असल्याचं सांगत आहे. प्रशासकीय स्तरावर काही अडथळे आल्याने लाभार्थीच्या खात्यामध्ये अद्याप पैसे पाठवण्यात आलेले नाहीत. याशिवाय महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण केल्यानंतर बघा प्रत्येक हप्त्याला महिलांचा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. त्याच्यानंतरच पुढील हप्ता या ठिकाणी जमा केला जात आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा. त्यामुळे काही महिलांच्या अर्ज तपासणी प्रक्रियेत असल्याने त्यांना फेब्रुवारीचा हप्ता थोडा उशिराने मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर बघा फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे आता तो मार्चमध्ये मिळण्याची शक्यता. खरे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 8वा हप्ता वितरित केला जाणार होता, मात्र आता तांत्रिक अडचणीमुळे पडताळणी प्रक्रिया लक्षात घेता हा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणती माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत ठोस माहिती मिळेल नाही बघा. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, हा हप्ता मार्चमध्ये जाण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा आभार. आणि हा जो काही हप्ता आहे बघा हा मार्चमध्ये, म्हणजे आज 1 मार्च आहे, एवढ्या हप्त्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे बघा फेब्रुवारीचा हप्ता. त्यामुळे सगळ्या महिलांनी निश्चिंत राहायचं आहे. ज्यांना कोणाला मागचा हप्ता भेटला नसेल किंवा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी रिप्लाय करण्याचा नक्की विचार करेल. आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. धन्यवाद.